त्याच्यावरती सुद्धा कारवाई करू। झारखंडमधील कथित भरती घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं झारखंड सरकार आणि इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत। JPSC आणि JSSCद्वारे करण्यात आलेल्या नियुक्त्यांमधील कथित अनियमिततेची CBI चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका हरिशरण देवगन यांनी दाखल केली होती। या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती V मोहनन यांच्या पीठानं हे आदेश दिले। झारखंड उच्च न्यायालयानं JPSC परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला यापूर्वीच स्थगिती दिली असून राज्य सरकारला 15 सप्टेंबरपर्यंत आपलं म्हणणं सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। दरम्यान विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महातो यांनी आजपासून JPSC JSSC भरती प्रक्रिया सुधारणा यात्रा सुरू करण्याची घोषणा केली आहे। ही मोहीम झारखंडमधील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जाईल आणि त्याद्वारे भरती प्रक्रियेत सुधारणांची मागणी केली जाईल। भारतीय रेल्वेनं संपूर्ण रेल्वे नेटवर्कवर